बाजारातून आणलेली मैद्याची बिस्किटं खाताना तुम्हाला गिल्टी फिलिंग येते का? तर मग चला, आज आपण बिना मैद्याची अगदी हेल्दी बिस्किटं कमीत कमी साहित्यात घरच्या घरीच बनवूया। सर्वप्रथम एका मिक्सरच्या जारमध्ये आपण घालूया 1.5 कप ओट्स आणि याची छान पावडर करून आणूया। अशा प्रकारे आपल्याला छान बारीक पीठ करून घ्यायचे। आता हे पीठ आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। आता याच मिक्सीच्या जारमध्ये आपण 1/2 कप मिक्स ड्रायफ्रूट्स घेऊया, त्यांना जाडसर वाटून घेऊया। आता जाडसर वाटून घेतलेले ड्रायफ्रूट्स या ओट्सच्या पिठामध्ये आपण घालूया। त्याचबरोबर यात घालूया आणखीन अर्धा कप ओट्स आणि यामध्ये 1/2 कप बारीक कापून घेतलेले मिक्स ड्रायफ्रूट्स आपण घालूया, म्हणजे आपल्या कुकीज आणखीन क्रंची होतील। आता यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा मीठ। आता यांना आपण छान मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर यात घालूया 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा कप साखर। आता यात आपण घालणार आहोत 1/3 कप तूप आणि तेही अगदी छान मिक्स करून घेऊया। आता या पिठाला बाइंडिंगसाठी आपण 3 टेबलस्पून दूध घेतलेले आहे, ते यामध्ये आपण थोडं थोडं करून घालूया। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता या कुकीजना बेक करण्यासाठी आपण बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून घेऊया आणि जे आपण कुकीचं बॅटर बनवलं आहे त्याचे आपण गोळे करून यावरती ठेवूया। अशा प्रकारे पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि त्या पिठाला शेप करायचे। आता या कुकीजना आपण 180 डिग्री सेल्सिअस वरती 15 मिनिटं व्यवस्थित बेक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्या बिना मैद्याच्या एकदम मस्त यमी अशा कुकीज तयार झालेल्या आहेत। तुम्ही या कुकीज नक्की ट्राय करून बघा।